सर्वे झाला होता आणि त्याप्रमाणे 2040 पर्यंत मुंबईला दररोज 6900 MLD पाण्याची गरज पडणार आहे। अध्यक्ष महोदय, आज सन्माननीय विधानसभा सदस्य सुनील प्रभूंनी पण या पाण्याचा विषय मांडला आणि हेही सांगितलं की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेची प्रॉब्लेम निर्माण होतील कारण पाणी नाहीये। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे त्यांना आपल्या मार्फत, गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकेत सत्ता ते भोगवतायत। मुंबईकरांना 24/7 पाणी आम्ही देऊ अशा स्वप्न उद्धव ठाकरेजींनी दाखवलं होतं। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेजींनी 24/7 मुंबईकरांना पाणी देण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट केला आणि त्यांना 300 कोटी रुपये दिले आणि 300 कोटी रुपये हे मुंबईकरांचे घामाचे पैसे खर्च केल्यानंतर उत्पन्न काय? शून्य। अध्यक्ष महोदय, आज मुंबईकरांना पाण्याची मोठी समस्या आहे। गेल्या काही महिन्याआधीच अध्यक्षाच्या दालन्यात या विषयावरती ही चर्चा झाली होती, पण अध्यक्ष महोदय, जनतेला कळालंय की यांनी जनतेची फक्त 25 वर्ष फसवणूक केली आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनतेने एवढा मोठा कौल महायुतीला दिलेला आहे आणि म्हणून आपल्या मार्फत आपले मुख्यमंत्री लाडके देवाभाऊंना मी मुंबईकरांच्या वतीने निवेदन करतो की आज मुंबईकरांना पाण्यासाठी 2040 पर्यंत आपल्याला जे 6900 MLD पाणी दररोज लागणार आहे त्यासाठी नियोजन करावं लागेल। अध्यक्ष महोदय, आणि देवाभाऊ सारखे विजनरी लीडर हे नक्कीच हे करू शकतात आणि म्हणून मी प्रार्थना करतो लवकरात लवकर याचं नियोजन व्हावा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असताना एक मात्र नवीन प्रकल्प गारगाईचा होता, तेही त्यांनी बंद केला होता। अध्यक्ष महोदय, त्याला रद्द केला होता आणि आज एकही नवीन प्रकल्प सध्या महानगरपालिका राबवत नाही। जर चुकून एखादा वर्षी पाऊस कमी पडला तर निश्चितच मुंबईमध्ये अराजकता होणार आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की नवीन धरणाचा नियोजन त्यांनी करावा आणि येणाऱ्या भविष्यात मुंबईत पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी आणि नियोजन त्यांनी करावा। अध्यक्ष महोदय, मुंबईच्या पूर्व उपनगरेमध्ये 3 कचरा भूमी होती, मुलुंड, विक्रोळी आणि मानखुर्द। अध्यक्ष महोदय, मुलुंड आणि मानखुर्दची कचरा भूमी हे बंद झालेली आहे आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की पूर्ण मुंबईचा कचरा हे विक्रोळी कांजूर विभागात येतो। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे, तिकडचे राहणारे मुंबईकर हे मनुष्य नाहीये का? रोज त्यांना या कचरा भूमीमुळे त्रास आहे, रोग आहे, वास आहे, धूर आहे, श्वास घेता येत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आता मुंबईचा कचरा हे मुंबईच्या बाहेर एखादी जागा घेऊन तिकडेच नवीन कचरा भूमी करावी आणि मुंबईचे पूर्व उपनगरेमध्ये राहणारे भांडुपकर, विक्रोळीकर, कांजूरमार्गचे रहिवासी यांना या कचरा भूमीवरनं मुक्त करावा। अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघात मुलुंड इकडे 24 हेक्टर भूखंडवरती कचरा भूमी होती।
1 ऑक्टोबर 2018 ही कचरा भूमी बंद करण्यात आली आणि 731 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला। 6 वर्षात हे विल्हेवाट व्हायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवाने आज 50% ही काम त्याचा झालेला नाहीये। माझी आपल्या मार्फत ही मागणी आहे की टाइम बाउंड या कचरा भूमीची विल्हेवाट आता व्हायला पाहिजे आणि एकदा ही भूमी कचरा मुक्त झाली की या 24 हेक्टर भूमीवरती मी राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊकडे मागणी करतो की त्या 24 हेक्टर भूमीवरती गोल्फ कोर्स उभारण्यात यावं। अध्यक्ष महोदय, आमचा मुलुंड इकडे वन विभाग पण लागतो आणि जवळपास 1950 गोरगरीब यांचा घर हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या भूमीमध्ये आहे। अध्यक्ष महोदय, मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे की वन विभागाची जमीन हे मोकळी करण्यात यावी, पण सध्या शासनाकडे या 1950 गरिबांचा घराचा काहीच नियोजन नाहीये।